जे आता हे बांधकाम केलेलं दिसतंय, हे जे पाणी येणार आहे ते पूर्ण शहरात तिकडे जाणार आहे आणि इकडून जे नदीचं पाणी येणार आहे ते पण इथं अडतंय आणि ते पूर्ण आमची वाडीत जाऊन पूर्ण वाडी उद्ध्वस्त होणार आहे. त्याचा विचार करावा. नाही, ह्याला किमान एक रस्ता दिला होता त्यांनी, अजून पण मॅडमनी मला दाखवला. ही काय होण्याची आता सांगितलं की त्या हॉल बरोबर रस्ता होणार आहे. आता जर समजा पुढचं काम करायचं झालं तर गाडी जाणार कुठून मला सांगा. हा रस्ता नाही तर मग पुढचं काम होणार कसं. समस्या आपल्या काय ते सगळे. आज हे ज्या ठिकाणी तुम्हाला हे बांधकाम दिसतंय, आज आमच्या गावाचा आमच्या गावाचा विषय आहे. आज शंकरवाडीमध्ये वर्षानुवर्ष पुराचं पाणी भरलं जातं. या पाण्याच्यामुळे आम्हाला भरपूर नुकसान सहन करावं दरवर्षी. 2021मध्ये महापुरामध्ये आमची एवढी बेकार हालत झाली होती की आमची घरं वाहून गेली होती. आणि आज अशा प्रकारे परत पुन्हा हे सरकार किंवा आमची नगरपालिका आमच्याकडे दुर्लक्ष करते. आम्ही वारंवार सूचना देऊनसुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाहीत. आज आमचे नगरसेवक पिसे आमच्यासमोर उभे आहेत. आमच्या समस्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत की जेणेकरून आमच्या गावाचं संरक्षण होण्यासाठी काहीतरी भराव किंवा काहीतरी असं व्हावं, पण त्याच्याकडे सुद्धा कोण लक्ष देत नाही. याची आज आपण आमच्या पाठी हा बंधारा झालेला बघताय. या बंधाऱ्यामुळे आमच्या वाडीचा पाण्याचा संपर्क आज थांबलेला आहे. पण त्याच्यानंतरसुद्धा पाणी आमच्या इकडे जाण्याची फार दाट शक्यता असल्यामुळे तुम्ही वारंवार आम्ही सांगूनसुद्धा या आमच्या गावाकडे दुर्लक्ष केलेलं. भविष्यात जर का पुढे ह्या बांधकामामुळे आमच्या गावामध्ये पाणी शिरलं आणि जर का जीवितहानी झाली तर ह्याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका राहू शकते. नाला बंद केलाय आणि हा पूर्ण नाला जाण्याचा मार्ग नैसर्गिक नाला होता, तो बिल्डरने बंद केलेला आहे. नैसर्गिक जे पाणी जायचं त्यात पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकर नगरपालिकेने रस्ता बंद केलाय. रस्ता पूर्ण बंद केला झालेला. आमचं जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला आहे. आम्हाला जायला बाहेर पडायला मार्ग नाही. त्याने पूर्ण बंदच केलं. आधी इकडे त्याने बंद केलं नव्हतं. आता इकडे जातो खाली. आपण म्हणतो ते तिथून फुटतं पाणी. तिला माहितीच नाही हा विषय. ही मोरी खाली केवढी मोरी आहे बघ. ब्रिज आहे थोडं. हा जो नैसर्गिक प्रवाह आहे पाण्याचा, हा नैसर्गिक प्रवाह जेव्हा चिपळूण शहरामध्ये पूर्ण पाणी भरतं तर चिपळूण शहराचं पाणी जेव्हा पूर ओसरतो तेव्हा ह्या प्रवाहातून आपल्या मुख्य नदी पात्राला जातं. हे कोण जे बिल्डर आहेत, ह्या बिल्डरनी हा मेन जो पर्याय नदीतून येतो त्यासमोर हे RCC बांधकाम करून पूर्ण नदीचा प्रवाह बंद केला आहे. तर हा तात्काळ ह्याच्यावर कारवाई व्हावी. पूर्णच्या पूर्ण बंद केला आहे. पूर्ण नैसर्गिक पाणी हे जर असं केलं नाही तर पूर्ण शंकरवाडीमध्ये पाणी घुसून जे शंकरवाडीची वाटेकरची आणि लोटेकरची घरांची काय आहेत सगळी जातील आणि ह्याचा शहरावर सुद्धा परिणाम होईल. शहरातला पाणीचा निचरा नीट होणार नाही आतमध्ये. तर ह्यांनी हा जो बिल्डर आहे ह्यांनी तात्काळ काम नगरपालिकेच्या नगररचनेच्या मॅडम नम्रता मॅडम आणि बांधकामचे सगळे अधिकारी ह्यांना मी अजून ही वस्तुस्थिती दाखवली आहे. येणाऱ्या 8 दिवसाच्या पावसाळा 8 दिवसात येऊन ठेपलेला आहे. त्याच्या आधीमध्ये हे सगळं काम थांबलं पाहिजे, ही कारवाई झाली पाहिजे अशी माहिती. इथे बंद केला. ही भिंत घातली ना. ही भिंत घातली. कुठे कुठे सांगा तुम्ही. इथे समोर. दुसरी गोष्ट, हा भराव केलेला होता. हा भराव केल्यानंतर सुद्धा हा फुटला. त्यावेळेला वाहून गेला भराव. म्हणजे बघा केवढा फोर्स होता. शंकरवाडी येथे मोठ्या प्रमाणावर एक नदीच्या किनारी बांधकाम करण्यात आले. काही हजार स्क्वेअर फीटचं गेलं आणि अतिशय धक्कादायक बाब अशी आहे की तिथे जो नलावडे नाला आहे त्याच्यावर RCCचं मोठं कन्स्ट्रक्शन करून तो पूर्ण नाला नैसर्गिक नाला बुजवलाय आणि तो बुजवलाय तो शेवटपर्यंत बुजून टाकलाय आणि स्वतःच्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. नगरपालिका प्रशासनाला म्हणजे जे कन्सर्न संबंधित अधिकारी आहेत त्यांना ह्याची कल्पनाच नाहीये की हा नाला कशा पद्धतीने बुजवला. तर हा जो नाला बुजवला गेलेला आहे यामुळे मोठा परिणाम असा होणार आहे येत्या पावसात जर याच्यावर कारवाई करण्यात आली. आता आम्ही भेटलो अधिकाऱ्यांना, ते 8 दिवसात कारवाई करतो ते म्हटले, परंतु दुर्दैवाने जर कारवाई झाली नाही तर शंकरवाडी येथील परिसर आणि गोसावीवाडी इथे पाणी बॅक वॉटर मारून पुराचं पाणी पावसाचं पाणी पूर्ण पूर भरण्याची शक्यता. एवढंच काय तो कावीळतळीपर्यंत येण्याची शक्यता आहे. मुळात आमची 3 प्रश्न आहेत.
ब्ल्यू लाईन रेड लाईन मध्ये हे तुम्ही कन्स्ट्रक्शन होऊच कसं दिलं? एवढ्या मोठ्या हजारो स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन कसं झालं? दुसरं म्हणजे नैसर्गिक नाला बुजवण्याचा अधिकार ज्या ठेकेदाराला दिला कोणाच्या संगणमताने हे काम झालंय. आणि तिसरं म्हणजे त्याच्या कडेला सुद्धा एक घर बांधलंय, तो पण मार्ग बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे एवढ्या भयानक पद्धतीने अवैध बांधकाम चालू करण्यात आलंय. 2 वर्षापूर्वी तिथे नलावडे नाला बांधण्यात आलाय. जो नलावडे नाला हा सरकारच्या वतीने आणि आमदारांच्या प्रयत्न बांधण्यात आलाय. त्या नालाच्या कडेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन करण्यात आलंय. एकीकडे आपण म्हणतो ब्ल्यू लाईन रेड लाईनला बांधकाम करता येत नाही, इथं तर रेड लाईन आहे. आणि एवढ्या बेफिकीरपणे एवढ्या बेजबाबदारीने सगळं काम चालू आहे. तर याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. जर ही कारवाई झाली नाही तर पुन्हा चिपळूणला मोठा धोका संभवतो पुराचा. आणि यासाठी आम्हाला मग शेवटी सामाजिक माध्यमातून जन आंदोलन उभं करावं लागेल. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.